हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवः पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। काल एका आपण नवीन श्लोकावरचा विचार सुरू केलेला आहे आणि तो नवीन श्लोक संदर्भ जो आहे तो पुनर्जन्माच्या बाबतीतला आहे। भगवंत म्हणतात ज्यांना ही सिद्धी प्राप्त होते म्हणजे मोक्ष सिद्धी, ते असे महात्मे जे आहेत ते परमगतीला जाऊन पोहोचतात आणि त्यांना पुनर्जन्म मिळत नाही। जो पुनर्जन्म देहाशी निगडीत आहे आणि दुःखालयम अशाश्वतम असे दोन शब्द श्लोकामध्ये वापरलेले आहेत आणि त्याचा विचार करायला आपण चालू केलेला आहे। हे शरीर दुःखरूप कसं आहे, पुनर्जन्म कुणाचा होतो शब्दच वापरलाय की त्यात पुनर्जन्म त्यांना होत नाही। मामुपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, हा पुनर्जन्म म्हणजे कसा आहे तर ते अशाश्वतम आणि दुःखदायक आहे। शरीर दुःख आहे, शरीर दुःख आहे। अगोदरच वर्णन सगळ्या संतांनी आपल्याला करून दिलेलं आपल्याला बघायला मिळतंय। कारण दुःख हे वेगळं काय नाही, शरीरच धारण करणं हेच मोठं दुःख आहे आणि त्या शरीराचा विचार करायला आपण इथं चालू केलेला आहे। 140 नंबरच्या ओवीपासून माऊलीने त्याच्याबद्दलचं भाष्य करायला सुरुवात केलेली आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं की मृत्यू लोकामध्ये शरीर धारण करावं लागतं आणि मृत्यू लोकामध्ये शरीरामुळं कोणत्याही प्रकारची सुख जी भोगायची आहे ती भोगायला मिळत नाहीत। शरीर हे दुःखदायक आहे याचं वर्णन त्यामध्ये आहे। मृत्यूलोकच दुःखदायक आहे। मृत्यूलोक असा शब्द त्यावरूनच शरीराला मृत्यू आहे असं स्पष्ट होतं आणि म्हणूनच त्याचा विचार मागच्या ओवीमध्ये केलेला आहे की त्यामध्ये ते म्हणतात मग क्लेश तरुंची वाडी जे तापत्रयाग्नीची सगळी, जे मृत्यू काकाशी कुरुंडी सांडली आहे। मृत्यूरूपी कावळ्याला दिलेला तो बळी आहे। म्हणजे मृत्यूरूपी कावळा म्हणजे जशी कुरुंडी करतात, उतरून टाकतात, एखादा बळी देत असतात, काकबळी ज्याला आपण म्हणतो, तो काकबळी म्हणजे शरीर आहे। कारण कधी जर त्याला काय करायला पाहिजे, त्या मृत्यूला त्या कावळ्याला ते द्यायलाच लागतं, त्याशिवाय कावळा शांत होत नाही। मृत्यू हा शेवटचा घास आहे, शरीराचा शेवटचा घास। अगोदर काळ त्याची घास घेतच असतो, रोज काळ आपल्याला संपवत असतो, पण शेवटचा घास त्याला मृत्यू म्हणतात। शेवटच्या घासामध्ये ते सगळं गिळंकृत करून टाकतं। माझं ज्ञान, माझी प्रॉपर्टी, माझं शरीर, माझं सगळं हे मृत्यूच्या एका घासामध्ये निघून जातं। याचा विचार माऊली मांडतात। म्हणून हे मर्त शरीर आहे आणि रोगाचं कोठार आहे, रोगाचं दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे आणि आपल्याला या सगळ्या अवस्थेतून पराधीनता निर्माण करणार आहे असा विचार मागच्या ओवीमध्ये आपण केला होता। अजून पुढे शरीराचं वर्णन करणाऱ्या सगळ्या ओव्या आहेत, खूप चिंतन करायला लावणाऱ्या ओव्या आहेत आणि शरीराचं सगळं वर्णन केलंय। वास्तविक श्लोकामध्ये हा पुनर्जन्म दुःखदायक आहे आणि अशाश्वत आहे हे सांगायचं आहे आणि पुनर्जन्माला शरीर हा शब्द वापरून माऊलींनी शरीरावर भर देऊन पुढच्या ओव्या केलेल्या आहेत। त्यामुळं हे शरीर दुःखालयम आहे, हे शरीर अशाश्वतम आहे, कारण ते पुनर्जन्मा कशामुळे होतो, शरीराचा होतो। त्यामुळे शरीराला पुनर्जन्म असा शब्द वापरलेला आहे। 141 नंबरच्या ओवीमध्ये माऊली बोलतात जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल। आणखी सुंदर वर्णन करायला चालू केलं। हा जो देह आहे, मानवी शरीर आहे, हे दैन्याची दुभत आहे। दुभत म्हणजे अखंडपणाने घरामध्ये एखादी दुभती गाय असते ना, रोज दूध देत असते, तसं हे रोज दैन्य आपल्या वाट्याला आणत असतं।
दैन्य जो आहे ते वाट्याला आपल्याला येतं. अपमानकारक घटना ज्या माझ्या आयुष्यात घडतात, मला कुठंतरी या गोष्टींना सामोरे जावं लागतं. कारण शरीर आहे. आणि म्हणून शरीर हे दैन्याचं म्हणजे दैन्याचं दुबतं आहे. की माऊली म्हणतात, इथं शरीर म्हणजे आत्मविस्मृती करून जीवाला दैन्य अवस्थामध्ये ढकलून देतं. फार वाईट अवस्था आहे. त्यात परावलंबित्व मोठा आहे बरं काय. आणि शरीर असल्यामुळं आपण परावलंबी आहे. आपण शरीरावरच मुळात अवलंबून असतो आणि शरीराशी संबंधित असलेल्या व्यक्ती, वस्तू यांच्यावरती अवलंबून असतो. मी माझ्या घरावर अवलंबून असतो, नातलगांच्यावरती अवलंबून असतो, माझ्या शरीरावर अवलंबून असतो. शरीर ठीक नाही तर मी दुःखी असतो. हे वर्णन करताना माऊली म्हणतात, दैन्याचं दुबतं आहे, महाभयाते वाढवते. महाभयंकर असं मृत्यूचं भय मला शरीरामुळेच मिळतं. सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर मृत्यू भय आहे. इतर भयाचा कोण फारसा विचार करत नाही. मृत्यूलाच घाबरतात. आणि मृत्यूला घाबरतात याला कारण आहे. का लोक घाबरत असतील तर त्याचं कारण आहे, मागच्या अनेक जन्मामध्ये त्यांनी मृत्यू अनुभवलेला असतो. म्हणून ह्या मृत्यूची त्याला भीती वाटत असते. वास्तविक जीवाला त्याची आठवण नसते, पण आठवण नसली तरी एक संस्कार असतात त्यावरती. आणि ते संस्कार झाल्यामुळं म्हणून त्याला वाटतं की मला मागच्यासारख्या मृत्यूच्या ज्या वेदना आहेत त्या पण आता होतील, आणि त्या भयानं तो व्याकुळ असतो. म्हणून माऊलीचे शब्द वापरतात, जे महाभयाते वाढविते. जे शरीर जे आहे ते महाभयंकर अशा मृत्यूचं भय सतत निर्माण करत असतं. आणि तिसरी गोष्ट, सकळ दुःखाचे पुरते भांडवल. 3 गोष्टी या ओवीमध्ये मांडलेल्या आहेत. हे सगळं भांडवल, दुःखाचं भांडवल पुरवण्याचं काम म्हणजे एखादा व्यवसाय आहे. व्यवसायाला काहीतरी आर्थिक मदत जशी पुरवतात आणि व्यवसाय भरभराटच येतो, वाढत जातो, तसं दुःख हे शरीराला येतं आणि दुःखाचंच भांडवल ते पुरवतं. मग काय होईल, कसली भरभराट होणार, तर भरभराट म्हणजे पुन्हा वेदना, यातना. कारण त्याशिवाय शरीरातून काय नाही. दुःख पुरवणारं, ते दुःख देणारं सकळ दुःखाचे भांडवल आहे. ते सगळी दुःख जी निर्माण होतात, वाढतात, याला कारण शरीर आहे. या शरीरामध्ये मृत्यूसारख्या महाभयंकर अशा मृत्यूचं किंवा महाभयंकर असं भय निर्माण होतं. आणि यामुळंच माझ्या आयुष्यात दैन्य प्राप्त होतं. दैन्यमान असतो तो. कसा बघतो किंवा लक्षात येतो बघा, त्याच्याकडे बघितलं कीच वाटतं की अगदी. म्हणून अगदी लग्न झालेली माणसं लगेच ओळखतात बघा. का तर ती अगदी दैन्यवानी असतात, दीनवाणी असतात, त्यांना अगदी खचून गेलेली असतात. आणि हे बघितलं की ज्या घरामध्ये संसारी लोक जे आहेत ना, दीनवाणी असतात. प्रपंच व्यवस्थित कंट्रोल करता येत नाही आणि देवाकडे जायला तरी वेळच नसतो. धड यांना प्रपंच सरळ जमना, देव काय पकडायला येईल सांगा बघू. ज्यानं प्रपंच अगदी नीटनेटका म्हणजे जेवढं पुरेसं आहे तेवढं करून अधोरेखित केलेला असतो, त्याच्या पुढे जाऊन त्याला मोकळा वेळ सगळा मिळत असतो. आणि तो मोकळा वेळ या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी देत असतो. परंतु या शरीर म्हणजे दुःखाचं भांडवल पुरवणारं एक ठिकाण आहे. हे दुःखाचे भांडवल पुरवणारी बँकच आहे. यातून भरपूर असं भांडवल मिळतं. कसलं, सकळ दुःखाचे पुरते भांडवल दैन्य देणारं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, दुःखाला आमंत्रित करणारं शरीर असतं. खरी गोष्ट आहे ती आत्मविस्मृती करून बुद्धीला भ्रमित करण्याचं काम शरीर करत असतं. कारण बुद्धी आतमध्ये राहते शरीरामध्ये, तर बुद्धी फक्त काय करते, त्या प्रापंचिक विषयात गुंतून जाते. का शरीर आणि इंद्रियच तसं म्हणत असतात ना, प्रापंचिक विषय याचं चिंतन सगळं चालू असतं. आणि त्यामुळं बुद्धी फक्त या प्रापंचिक विषयाच्याच कल्पना करत असते. आणि म्हणून दैन्य वाटायला येत असतं. खरी गोष्ट दैन्याची ती आहे. वास्तविक विचार जर केला, भगवंताने सृष्टी निर्माण केली काय दुःखासाठी असेल का? नाही. सगळीकडे सुखरूपता आहे. मग भगवंत सुखरूप आहे आणि तो का दुःखाची निर्मिती करेल सांगा बघू. तर माझ्या शरीरामध्ये दुःख निर्माण होतं, याला कारण माझ्या शरीरामध्ये असणारं जे बुद्धी किंवा मन, ही जी यंत्र आहेत, या यंत्राच्या द्वारे मी कल्पनेनं दुःखी होत असतो. वास्तविक पाहायला दुःख ओखदाशी नाही, असं तुकोबांचं आणि संतांचं सांगणं आहे. औषधाला सुद्धा दुःख नाही. पण आपण विचार केला तर आपल्याकडे काय आहे, सुख पाहता जवा पाडे, जवा एवढं सुख आहे आणि दुःख मात्र पर्वता एवढे, असे आमची अनुभव आहेत. आणि संतांचा अनुभव काय आहे, तर
तर त्यांना दुःख ओखदाशी नाही, औषधाला सुद्धा दुःख नाही म्हणतात. आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे बघा. म्हणून आम्ही दैन्यवान झालेलो आहे. आमच्या वाट्याला जे दैन्यवान दिनवना आलेला आहे, जी भिकारीपणा आलेला आहे, ती भिकारीपण कशामुळं, तर विषयाच्या लालसेमुळे गेला आहे. आणि विषय कशामुळे निर्माण होतात, पंचविषय, तर त्याला कारण शरीर आहे. त्यामुळे शरीरच आपल्याला दैन्य देतं. शरीर रोज दैन्य देतं म्हणून दुभते शब्द वापरला. जशी गाई दूध देते ना रोज, तशी दुभती गाय म्हणतात त्याला. तसं हे दैन्य रोज देण्याचं काम शरीर करत असतं. त्यामुळं वास्तविक जीवाला दुःखाचा अनुभव जो येतो तो भगवंतामुळे, परमात्म्यामुळे नव्हे, तर जीवाला जो दुःखाचा अनुभव येतो तो शरीरामुळे येत असतो. कारण शरीरामध्ये सगळ्या दुःखाची आणि दैन्याची निर्मिती होत असते. विचार केला तर परमात्मा कसा आहे, आनंद रूप आहे, रसो वैसा असे श्रुती वर्णन करते त्याचं. भगवंताचं वर्णन कसं केलंय, तो रसमेवाय लब्ध्वा आनंदी भवती असा आहे. तो परमात्माचं स्वरूप जे आहे ते, त्याच्याबद्दल किती बोला, त्याचं चिंतन करा, त्याची प्रशंसा करा, आपल्याला आनंदच मिळत जाईल. कारण तो रसरूप आहे आणि रसरूप असल्यामुळं आनंद रूप आहे. तो आनंद आहे, आनंद देणार आहे. मग मला दुःख का झालं, तर मी शरीर धारण केलं आणि शरीरावर अवलंबून राहिलो, शरीराला मी समजलं. ह्या अशा दुःखाचे कारण त्यामध्ये शरीरामध्ये दडलेले आहेत. पण भगवंत मात्र आनंद ब्रह्म आहे अशी एक श्रुती सांगते बघा. आनंदो ब्रह्म इति वेजानत असं एक श्रुतीचं वर्णन आहे की आनंद जो आहे तोच ब्रह्म आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे आनंदाचे क्षण येतात, सुखाचे नव्हे बरं काय, आनंद जो वाटतो तो विनाकारण वाटत असतो. कुठल्याही पदार्थाविना निरपेक्ष निरुपचारी असतो. ते हा संतुष्टपणा जो असतो तो निरुपचारी संतोषी जो माऊली वर्णन करतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उपचार किंवा कोणत्याही प्रकारच्या उपाधी रहित असलेला तो आनंद निरतिशय आनंद असतो. आणि त्यामुळे तो आनंद जो आहे तो आनंद म्हणजेच भगवंत आहे. आपण भगवंताला शोधायला जातो म्हणजे आनंदाला शोधायचा आहे. आपण आनंदी असू तर भगवंत आपल्या जवळ आहे असा त्याचा निश्चयच आहे. म्हणून संतांनी अवघेची त्रैलोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले असं नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात. माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. यांच्या प्रतिज्ञा जर बघायला लागलो आपण तर, किंवा तुकोबा म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. माझा डोह आनंदाचा झालेला आहे, त्यामुळे मी शरीराचं तादात्म्य माझं सुटलेलं आहे. ज्याचं शरीराची तादात्म्य सुटतं तेच आनंदी होतात. ज्यांचं शरीराची तादात्म्य आहे त्यावेळी दैन्यवानी परिस्थिती येते. म्हणून भगवंत कसा आहे, आनंदायी आहे, तोच आनंद आहे. जे दुःख भोगावं लागतं ते बुद्धीच्या आणि मनाच्या पातळीवर असतं. त्यामुळं जीवाला दैन्य प्राप्त होतं. म्हणून सर्व दुःख हे माझपणात आहे. माझं माझं म्हणणं, मी म्हणणं यातच आहे. माझं पण कशामुळे निर्माण झालं, तर शरीरानं त्या माझ्याशी संबंध ठेवला म्हणून. जर शरीराने माझ्याशी, माझे म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये, माझे जे जे म्हणून ज्याला म्हणतात ना, ज्यावरती शिक्क मारून ठेवल्यात, हे माझं हे माझं हे माझं, हे कशामुळे निर्माण झालं, माझं पण शरीरामुळं. शरीर आहे त्यामुळं संबंध निर्माण झाले आणि ते संबंध म्हणजे माझे आहे. माझा असलेल्या नात्याशी संबंध, माझा असलेला प्रॉपर्टीशी संबंध, हे सगळे संबंध आहेत. आणि संबंध कशातून, माझेपणातून निर्माण होतात. आणि माझेपणातून दुःख होतं. पण मूळ कारण काय, शरीर. शरीर हेच मूळ कारण आहे की ज्यामुळं दुःखाला आमंत्रण मिळतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे की जे दुःख भोगावं लागतं, दुःख माझपणाचं असतं आणि ते देह तादात्म्यामुळे होतं. देह मी आणि संबंधी सगळे माझे, यामुळे दैन्य प्राप्त झालं. मग त्याच्यावर अवलंबून राहावं लागलं माझं सुख. माझं सुख परावलंबी झालं. माझं सुख जेव्हा परावलंबी होतं त्यावेळी मला दैन्य अवस्था प्राप्त होते. आणि माझं सुख परावली होण्याचं कारणच शरीर आहे. शरीर धारण केलं की परावलंबित्व आलंच म्हणून समजायचं. तसं संत काय करायचे, शरीराशी तादात्म्य पावत नव्हते. शरीराशी त्यांनी संबंध जोडला नव्हता आणि शरीरापासून बाजूला असल्यामुळं त्यांना कशावर कोणावर अवलंबून राहायची गरज पडायची नाही. आणि त्यामुळे त्यांचं त्यांना परावलंबित नव्हतं. सर्व दुःख निर्माण होतं हे संबंधातून, दैन्य निर्माण होतं ते संबंधातून. जितकं आपण ममत्व ठेवावं, ममता ठेवा तर दुःख आहे. संत बोलतात, ममता नको, समता असली पाहिजे. समता म्हणजे सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो.
असं असेल तर शरीर दुःखाचं कोठार होणार नाही, शरीर दैन्य अवस्था देणार नाही. केव्हा? जर समता ठेवली तर. कशामुळे दुःख होतं? ममता ठेवल्यामुळं. ममता म्हणजे माझेपण, हे सगळं माझं आहे. अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची या दुथडी ढवळती ठेली. माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात, अहम ममतेची लवड सवडी. मी म्हणजे देह आणि माझं, मम म्हणजे माझं. मी देह आणि प्रपंच माझा. वास्तविक प्रपंचाची निर्मिती भगवंताची आहे, तरी सुद्धा मी माझा म्हणतो आणि माझं म्हटल्यामुळं दैन्य अवस्था प्राप्त होते. म्हणून प्रपंच आसक्ती आहे, ही दैन्य अवस्थेमध्ये दैन्य अवस्थेसाठी कारण आहे. आसक्तीतूनच दुःख होतं आणि आसक्तीची निर्मिती शरीरामध्ये होते. आणि जिथं आसक्ती आहे तिथं दैन्य आहेच. जिथं जिथं हवं वाटते ना, तिथं तिथं हात पसरावे लागतात. आणि जिथं हात पसरणं आहे त्याला दीनपणाच म्हणतात, दैन्यावस्था म्हणतात. आपण जातो ना, म्हणतात झोळी घ्यायची विषयाची आणि विषयांच्या शब्द स्पर्श रूपरसगंध यांच्या दारात जायचं आणि त्यांच्याकडून भिक्षा मागायची. शब्दाकडून भिक्षा मागायची, स्पर्शाकडून मागायची, नंतर स्पर्श रूप रसगंध यांच्याकडून भिक्षा मागायची. जेव्हा समजेल ना की आपण प्रदेहापासून भिन्न आहोत, तेव्हाच खऱ्या अर्थानं आनंद प्राप्ती होईल. म्हणून आपण चिंतन करायला पाहिजे. वास्तविक चिंतन कशाचं करायचं? हे सर्व जे मला दृष्टीगोचर आहे, जिथं मला ऐकायला मिळतं, स्पर्शाला जाणवतं, हे सगळं जे आहे जाणार आहे. कारण शरीरासही सगळं जाणार आहे. मला जे आहे आहे असं वाटतं त्याला कारण शरीर आहे. जोपर्यंत हे आहे आणि माझं आहे असं वाटतं, ते शरीरामुळे वाटतं. त्यामुळे शरीर आहे म्हणून दैन्य आहे. दैन्याचं कारण तिथं सांगायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे. पण एक गोष्ट संसाराकडे पाहताना, प्रपंचाकडे पाहताना आपण लक्षात ठेवायची, सगळी सृष्टी जी आहे ती भगवंताच्या मालकीची आहे. हे सगळं जे आहे ते वासुदेव आहे, सगळं वासुदेव आहे. मग वासुदेवाचं जर असेल तर माझी मालकी ठेवायची काही गरज नाही. आणि माझी मालकी मी काढून टाकली तर माझे पण संपून माझ्यातलं दैन्य निघून झालं. म्हणून चिंतन करावं, हेही राहणार नाही. एका संतांनी चिंतन करायला आपल्याला सांगितलंय. आपल्या घरातल्या वस्तूकडं, प्रपंचातल्या गोष्टीकडं पाहत राहायचं, माणसांच्याकडे पाहत राहायचं आणि ते पाहत पाहत आपल्या शरीराकडेही पाहायचं आणि म्हणायचं काय, हेही राहणार नाही. म्हणजे सगळं जाणार आहे. हेही राहणार नाही म्हणजे हेही म्हणजे जे समोर दिसले ना, माझी गाडी आहे, हेही जाणार आहे म्हणजे राहणार नाही. आपल्या शरीराकडे बोट ठेवून म्हणायचं, हेही राहणार नाही. आता राहणार नाही म्हटल्यावर आसक्ती संपायला सुरुवात होते. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे चिंतनासाठी हा मुद्दा छान आहे. दिवसभराच्या साधनेमध्ये आपण हा ऍड करावा. कोणता? हे सगळं जाणार आहे. आता ते जाणार आहे की नाही जाणार आहे याच्याशी काय संबंध? संसार जरी राहिला तरी मी जाणार आहे. म्हणून ते पुढचं जाणार आहे की नाही हे माझ्या हातात नाही. पण मी माझं शरीर मात्र पडणार आहे हे मला माहिती आहे. एकच गोष्ट माझ्या आयुष्यातली अटळ आहे, जी कधीही टाळता मला येणार नाही, ती गोष्ट म्हणजे माझा मृत्यू. हे जर फिक्स झालं असेल तर माझी दैन्य अवस्था येण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे सुख आणि दुःख जाणार काय, हे राहणार नाही. सुख आलं आपल्या आयुष्यामध्ये, हे राहणार नाही असं संबोधायचं. दुःख आलं, हे राहणार नाही असं समजायचं. म्हणजे सुख आणि दुःख जे आहेत या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या राहणार नाही, एकच नाही बरं काय. सुख असू दे दुःख असू दे, दोन्ही राहणार नाही. असं जेव्हा आपण चिंतन करायला सुरुवात करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला समजायला लागेल की माझं दैन्य संपायला लागलेलं आहे. कारण सगळं जाणार असेल तर त्याच्याबद्दलची आसक्ती कशाला ठेवायची? त्यामुळे शरीर आलं की दैन्य पाठोपाठ येतच. माऊली म्हणतात, जे दैन्याचे दुबते, जे महाभयाते वाढवते. कारण व्यवहारातलं दैन्य एक वेगळं आहे. व्यवहारातलं दैन्य आर्थिक परिस्थिती, माणसं यांच्यावरती अवलंबून आहे. काही माणसं मला मदत करत नाहीत किंवा काय करत नाहीत, माझ्या मनाविरुद्ध वागतात, त्यांच्या पुढ्यात माझी दैन्य अवस्था होते. काही वेळा आर्थिक चणचण भासायला लागली की दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात, दैन्य अवस्था येते. म्हणजे पारतंत्र्यामध्ये असणं हेच पारमार्थिक दैन्य आहे. मी पारतंत्र्यामध्ये आहे, मला स्वतंत्रच नाही. स्वतंत्र जर वाटायला लागलं तर आपण ब्रह्मरूप आहोत असाच तो अनुभव आहे. मी स्वतंत्र आहे. स्वतंत्र काय आहे? आत्मा स्वतंत्र आहे, आत्मा मुक्त आहे.
मुक्त म्हणजे तो जोडला गेलेला नाही. त्यामुळे जर मी आत्म्याशी जोडला गेलो असेल तर माझं दैन्य संपून जाईल. मी शरीराशी जोडलेलो असल्यामुळं माझं दैन्य सतत चालू राहतं आणि सतत आहे म्हणून त्याला दुभते शब्द वापरलेला आहे. म्हणून आपल्याकडं सुखाची सगळी साधनं असताना सुद्धा बरीचशी माणसं जी असतात तरी म्हणतात मी दुःखी आहे, तरी रडत असतात. घरामध्ये सगळी सुखाची साधनं असतात, आरोग्य असतं, आर्थिक स्थिती चांगली असते, प्रापंचिक स्थिती चांगली असते, जवळचे मित्रमंडळी नातलग सुद्धा मदत करणारे असतात, तरीही माणसं रडत असतात. याला दैन्य म्हणायचं तर काय म्हणायचं मग? हे कशामुळं आलं माहिती आहे काय? वाट्याला शरीरामुळं आलं. त्यामुळं सुखाची सर्व साधने जर आहेत तर मला जे दैन्य येतं ह्याच्या पाठ्यामागं माझ्या सगळ्या कल्पना आहेत. माझं शरीर आहे. त्यामुळं ही गोत्र शब्द कसे वापरलेत संतांनी बघा. गोत्र म्हणजे आपले गोत्रातले लोक, कलत्र म्हणजे आपले कुटुंबीय, पुत्र, मित्र, यातून आपण स्वतंत्र व्हायला पाहिजे. काय सुंदर विचार सांगितलेला आहे बघा. गोत्र, कलत्र, पुत्र, मित्र, कुत्र सुद्धा घालता येईल आपल्याला. त्यामध्ये थोडासा जोक होईल. कुत्र का माहिती आहे? कुत्र्यासाठी सुद्धा रडणारी माणसं आहेत. कुत्र्यानं आज काही खाल्लं नाही, ते बरं नाही, त्याला आजारी आहे म्हणून सुद्धा ती माणसं निराश होणारे आहेत. हे दैन्य नव्हे काय? बरं, हे कशामुळे आलं सांगा बघू. मूळ कारण जर बघायला गेलो तर माझी आसक्ती आणि आसक्तीला कारण शरीर. ही एक शृंखला आहे की दुष्ट चक्र आपण म्हणतो. एकदा शरीरात जन्माला आलं की मग ह्या चक्राला सुरुवात होते. म्हणून नाथ महाराज सुद्धा बोलतात बघा. सांडुनी आपली निज सत्ता, ज्याशी लागली पराधीनता, तो स्वप्न ही सुखाची वार्ता न देखे सर्वता निश्चित. स्वप्नात सुद्धा त्याला सुखाचा भास होत नाही. स्वप्नात सुद्धा तो दुःखातच राहतो. कशामुळं? सांडुनी आपली निज सत्ता. परमात्म्याची मी निसत्ता म्हणजे स्वतःची सत्ता, मी आत्मरूप ब्रह्मरूप आहे हे माझं जे चिंतन आहे ते सोडून मी देह आहे अशा चिंतनामुळे सांडुनी आपली निसत्ता, ज्याशी लागली पराधीनता, तो पराधीनच होतो. मित्रावर अवलंबून, कुत्र्यावर अवलंबून, गोत्रावर अवलंबून, कलत्रावर अवलंबून, कसं आहे बघा की पुत्रावर अवलंबून. म्हणूनच आमच्या कल्पना आहेत ना तयार झाल्यात. पुत्र असला पाहिजे, नाहीतर मला मग माझ्या शेवटच्या चित्तेला धन कोणी द्यायचं? आता चित्तेला धन देणारा तो आहे का अग्नी आहे? कोण धन देतं? कोण पेटवते माझ्या देहाला? मुलगा, पुत्र की नातलग की अग्नी? मग अग्नीच मला धन करणार आहे ना माझं, मग ते कोणतरी करतीलच. पण आपली कल्पना मात्र आहे पुत्र. मग ह्या पुत्रातून म्हणजे पुत्र वासना ज्याला शब्द वापरलाय, लोकेशना, लोकवासना जी आहे, शास्त्र वासना जी आहेत, यातून बाहेर पडावं लागेल. म्हणून सांडुनी आपली निसत्ता, ज्याशी लागली पराधीनता, तो स्वप्न ही सुखाची वार्ता न देखे सर्वदा. त्याला सुखाची वार्ता सुद्धा स्वप्नात सुद्धा मिळणार नाही. म्हणून एक प्रार्थना सुंदर आहे, अनायसेन मरणम. मागच्या वेळा घेतली होती बघा आपण. सुंदर प्रार्थना आहे. अनायसेन मरणम विना दैनेन जीवनम. माझं भगवंताला प्रार्थना कशी केलेली आहे? भगवंता, माझं मरण अनायसे होऊ दे आणि माझं जीवन जे आहे ते विना दैन्यानं असावं. विना दैनेन जीवनम. मला कुठल्याही प्रकारचं दैन्य माझ्या आयुष्यात नको. देहांती तव स्मर काय? देहांती सन्निधाम, देहांती परमेश्वरन असा शब्द वापरलेला आहे. तुझं सान्निध्य मला शेवटी असावं. तीनच मागण्या त्यामध्ये मागल्या. त्यामध्ये दुसरी मागणी आहे विनादैनेन जीवनम देहांती तव सन्निधम देही मे परमेश्वरम. ह्या ठिकाणी दैन्य घालवण्याचा उपाय सुद्धा सांगतात. पण खरं दैन्याचं दुखतं कोण असेल तर शरीर आहे. ते महाभयाला निर्माण करतं असंही म्हणतात. महाभया ते वाढवते. म्हणजे काही ज्ञात असतात, काही अज्ञात असतात, अशी कारणं कुठली तरी असतात आणि जीव सगळा घाबरा होत असतो. मला घाम सुटायला लागलाय, कदाचित माझी बीपी वाढली काय कमी झाली की काय कळलं ना, माझ्याजवळ आसपास कोण नाही, फोन लागला नाही तरी काय करायचं, चुकून त्याचं चार्जिंग संपलेलं असेल तर मी फोन कसा लावेन, काय वाटेल ते काल्पनिक दुःख आपण निर्माण करत असतो. म्हणून ते शरीर महाभया ते वाढवते. माझं शेवटच्या क्षणाला वार्धक्यामध्ये कसं होईल, माझा मृत्यू कसा होईल, मृत्यूच्या समयी माझी सेवा करावी लागणार आहे, ते करतील काय माझे नातलग, सगळे भयच आहेत.
मृत्यूनंतर माझं कसं होणार, माझ्यावर जे अवलंबून आहेत त्यांचं कसं होईल. फक्त चिंता आणि चिंता निर्माण करण्याचं काम शरीर करतं. म्हणून महाभया ते वाढविते, दैन्या ते दुबते आणि महाभया ते वाढविते. आणि शरीर हाच तादात्म्य हे महाभयास वाढवत असतं. सगळ्यात मोठं भय कोणतं असेल, महाभय शब्द वापरला, मृत्यू. शरीराचा मृत्यू होणं हे मोठं महाभय आहे. सगळीजण लोक घाबरतात ना, परिस्थिती कसली पण येऊ दे म्हणतात, पण मृत्यू नको, म्हणजे माझं अस्तित्व कायम राहावं अशा आशेवर सतत जगत असतात. मी कधीच मरू नये, पण असं कधी होणार नाही हेही त्यांना ठाऊक आहे. मी कधी मरणार आहे म्हणून त्याच्या मनामध्ये भय निर्माण होतं. कारण मी परमात्म्यापासून बाजूला झालो ना, आणि बाजूला गेलो की भयाला सुरुवात होते. दोन होतात ना, मी आणि भगवंत, ही दोन झालीत ना तर वर्णन, श्रुती वर्णन करते, जिथं दोन असतात तिथं भय आहे. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, माऊलींची ओळीच आहे. ज्या ज्यावेळी द्वैत निर्माण होतं त्यावेळी हे महाभय निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि द्वैत निर्माण करायला कारण कोण असेल तर हे शरीर आहे. म्हणून दुःख वाढवायला मदत पुरवण्याचं काम आणखीन कोण करतं, हे शरीरच करत असतं. म्हणजे दुःख वाढवणे म्हणजे काय करतात, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, सगळी दुःख आणून आमंत्रित करण्याचं काम कोण करतं, शरीर आहे. शरीरामध्ये व्याधी आहे, शरीराला जन्म आहे, शरीरामध्ये वार्धक्य आहे आणि शरीराला मृत्यू आहे. ह्या चार गोष्टी भय निर्माण करणारच. आणि भांडवल कोण पुरवतं, तर या शरीराला भांडवल शरीरच काय आहे, दुःख काय पुरवतं, जे सकळ दुःखाचे, सगळ्या दुःखाचं भांडवल कोण असेल, म्हणजे शरीराला जी जी म्हणून दुःख होतात, त्रिविध ताप आहेत, क्लेश आहेत, हे सगळे क्लेश आणि सगळे त्रिविध ताप जे आहेत हे शरीरामुळे होतात. शरीरच नसतं ना तर काय दुःख व्हायची गरजच नाही. शरीरामध्ये नाती बनतात आणि हीच नाती आपल्याला बंधनात टाकत असतात. म्हणून भांडवल कोणी पुरवलं बघा, या शरीरानं. माझं शरीरच नसतं तर मी बाबा, काका, पुतण्या, मावशी, आई, पत्नी काय झालो नसतो मी. आणि झालो नसतो तर मला दुःख कशात झालं असतं, म्हणजे मी शरीरात आलो म्हणून मी नात्यात अडकलो, आणि नात्यात अडकलो म्हणून नात्याचा बंध तयार झाला, आणि त्या बंधाचं दुःख मला मोठं आहे. मग आता मूळ कारण कुठं जायला पाहिजे, तर जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल ते शरीर आहे. कारण शरीरामुळे संबंध निर्माण होतात आणि संबंधातूनच नाती, आणि ह्या नात्यातूनच आसक्ती निर्माण होते. नाती आसक्ती निर्माण करतात आणि आसक्तीचं दुःख फार मोठं असतं. माझं कुठं जाऊ नये असं वाटत असतं. रोज माणसं मरत नाहीत काय, किती माणसं मरतात बघा भूतलावरती. कधी आपण रडत बसलोय काय सांगा. पण आपल्या जवळचं कोणतरी गेल्यावर आपल्याला कसं वाटतं का, कारण त्याला मी जवळचं मानलं होतं, कारण ते माझा काहीतरी आधार आहे असं वाटत होतं सगळं. हे वाटणं म्हणजे हा काल्पनिक दुःख आपल्याला निर्माण होतात. बाहेरून भांडवल पुरवलं जातं, ते पुरवणारं शरीर आहे. शरीर दुःखाचं भांडवल पुरवतं, म्हणजे शरीर दुःखाची व्यवस्था करतं, दुःखाला आमंत्रित करतं. ह्याला मूळ कारण आपण मध्ये बघितलं की संबंध आहे. संबंधामुळेच दुःख होत असते. आणि हे संबंध जे आहेत हे आपल्याला बंधन निर्माण करतात आणि या बंधनाने दुःख होत असतं. म्हणून संबंध हे भांडवल पुरवतो. हे शरीरामध्ये दुःख पुरवण्याचं काम हे शरीर करत असतं. कारण शरीर हेच दुःखाची मोठी असा खजिना आहे. म्हणून आपल्या आयुष्यात जी दुःख येतात त्याला माऊली म्हणतात मूळ कारण शरीर आहे. मी जन्माला आलो हेच मोठं दुःख आहे. जन्माला आल्यामुळं मला शरीर धारण करावं लागलं हे फार मोठं दुःख आहे असं माऊली बोलतात. आणि त्यामुळे त्यांनी वर्णन करताना म्हणतात जे दैन्याचे दुबते, माझ्या आयुष्यात जे दैन्य प्राप्त झालं ते सतत शरीरामुळे झालं. जे महाभयाते वाढविते, मृत्यूसारखं महाभय मला भयंकर असा त्रास देत असतं, क्लेश देत असतं. आता अजून मृत्यू यायचा असतो पण ते भय काय संपत नाही. भय इथले संपत नाही, फार सुंदर कविता आहे ती. इथलं भय संपत नाही, कारण मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या शेजेवर सुखाची झोप लागेल काय, माऊलीने प्रश्न विचारलाय. नाही लागणार. त्यामुळे हा मृत्यू लोक आहे आणि जे मृत्यू लोकामध्ये शरीर धारण करून येतात त्यांना मृत्यूला सामोरं जावंच लागतं.
सगळ्यात कोण हे भेटतील ते भेटतील, ह्या ज्या आयुष्यामध्ये माझं केवढं आहे 70-80 वर्षाचं आयुष्य, त्या आयुष्यामध्ये मला किती जण भेटतील, ही भेटली ती भेटली, सगळे भेटू शकत नाहीत. बरेचसे आहेत. काही माणसं अमेरिकेमध्ये राहतात, मी अमेरिकेत गेलोच नाही, तर मला कशाला भेटतील ती सांगा बघू. पण एकच गोष्ट मला भेटते, माझ्या वाटेत आहे, ते तो म्हणजे मृत्यू. त्याला ओलांडून मी पुढे जाऊच शकत नाही. सगळ्यांचा सामना मी करू शकतो, मृत्यूचा नाही. मृत्यू येण्याला कारण जन्म आहे, दुसरं काही कारण नाही. मी मरतो कारण जन्माला येतो. मी वार्धक्यानं मरत नाही, मी आजारपणामुळं मरत नाही, तर मी मरतो जन्माला आल्यामुळं. म्हणून खरं कारण आहे जन्म. जन्म म्हणजे मूळ जन्म कशाचा होतो, शरीराचा. आणि म्हणून शरीर काय करतंय, सकळ दुःखाचं भांडवल पुरवत असतं. किती सुंदर विचार सांगितलेला आहे. मृत्यूचं महाभय निर्माण करत असतं. मला शरीर नसतं तर हे भीती वाटली असते काय, कशाची भीती वाटली नसती. कारण शरीर आहे म्हणूनच भीती वाटते. शरीराला अवयव आहेत आणि हे सगळं जाणार आहे. मग आपण तिकडं कधी लक्ष देत नाही भगवंताकडं, आणि म्हणून शरीराकडे लक्ष असल्यामुळं शरीराचं भय वाटतं. संसार करणारे जे आहेत ते संसाराला मृत्यूला घाबरतात, आणि जे भक्ती करतात ना त्यांचं मृत्यूचं भय संपून झालेलं आहे. म्हणजे वर्णन करताना म्हणतात, संसारी जीव आहेत ते मृत्यूला घाबरत असतात. जे भक्त असतात त्यांना मृत्यूचं भय संपलेलं असतं. आता भय नाही वाटे ऐसे जीवा, घडली या सेवा समर्थांची. तुकोबा बोलतात, आता भय वाटत नाही मला, का मी भगवंताची सेवाने उपासना केली म्हणून मला भय वाटत नाही. आणि जो ज्ञानी आहे ना त्याला फिक्स माहिती आहे, त्याचा निश्चय झालेला असतो, मी मरतच नाही. तिघांच्या 3 अवस्था आहेत की नाही. एक संसारी पामर असणारा जीव आहे, तो जीव काय म्हणतो, त्याला भीती वाटत असते मृत्यूची. दुसरा जो भक्त आहे तो भक्त आपलं शरीर, आपला देह, सगळंच प्रपंच, देहादी प्रपंच भगवंताला सोपवतो आणि म्हणतो मला मृत्यूचा आता भय वाटत नाही. काळ देहाशी आला काऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. नामदेव महाराज काय बोलतात बघा, काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. येऊ दे की काळ, आम्हाला त्याची भीतीच वाटत नाही. म्हणजे भक्ताला मृत्यूचं भय नसतं. आणि ज्ञानी जो असतो ना, जीवनमुक्त झालेला महात्मा आहे, त्याला माहीत आहे की मी मरतच नाही. तिघांच्या 3 अवस्था, एकाला मरणाची भीती, दुसऱ्याला मरणाचं भय गेलेलं, तिसऱ्याला मी मरतच नाही असा त्याचा निश्चय आहे. आपण तर कुठल्या तरी पातळीवर आता आपण आहोत, तर आता आपण जनरली मृत्यूच्या भयाच्या पातळीवर आहे. म्हणूनच आपल्याला सारखं दरदरून घाम पडतो, मी जातोय की काय असं वाटायला लागतं. आता माझ्या आतमध्ये शरीरामध्ये काहीतरी कालवा सुरू झालेले आहे, माझ्या काहीतरी हालचाली सुरू व्हायला लागलेल्या आहेत, मी आता जातोय की काय, मला चला कोणतरी घेऊन चला. त्यासाठी कुठला विचार तो मनुष्य करत नाही बघा. का तर मृत्यूचं महाभय म्हटलेलं आहे, आणि मृत्यूच्या महाभयाबरोबर सकळ दुःख जी पूर्तता करण्याचं काम हे शरीर करतं. म्हणून ते दुःखाचे भांडवल म्हणलेलं आहे. सकळ दुःखाचे पुरते भांडवल, सकळ दुःखाची पूर्णता करणारे ते भांडवल आहे. 142 नंबरची ओळ, जे दुर्मतीचे मूळ. दुर्मती म्हणजे वाईट बुद्धी, मती म्हणजे बुद्धी, दुर्मती म्हणजे वाईट बुद्धी, दुर्बुद्धी. दुर्मतीचे मूळ, आपल्याला जी दुर्बुद्धी होती ना त्याला कारण शरीर आहे. जे कुकर्माचे फळ म्हणजे जी कर्म केलेली असतात ना त्या कर्माचं ते फळ असतं, वर्णन केलेलं आहे. की इथं वर्णन करताना म्हणतात, जे पूर्वजन्मामध्ये वाईट कर्माचं जे फळ आहे, वाईट म्हणण्यापेक्षा मिश्र कर्माचं, चांगले आणि वाईट कर्म दोन्ही जन्माला घालतात. सत्कर्म सुद्धा जन्माला घालतं पुण्याच्या द्वारे, आणि असत कर्म सुद्धा पापाच्या द्वारे जन्माला घालत असतं. त्यामुळे हे कर्माचं फळ आहे म्हणलेलं आहे. पूर्वजन्माच्या वाईट आणि चांगल्या कर्माचं हे फळ आहे. आणि तिसरा शब्द त्यात वापरलेला आहे, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. व्यामोह म्हणजे अविवेक किंवा मोह, या मोहाचं हे मृत्यूमंत मूर्तिमंत स्वरूपच आहे. जणू काय शरीर म्हणजेच मोह आहे. काय म्हणतात माऊली बघा, मोह म्हणजे वेगळा काय नाही, शरीरात मोह आहे नव्हे, तर शरीरच मोह आहे. कारण त्या शरीराच्या मोहमय हालचालीमुळंच आपल्याला जगायची इच्छा तीव्र होते, मरावसं वाटत नाही, मृत्यूचं भय वाटतं, मोहामुळंच, अविवेकामुळे. शरीर काय आहे न समजून घेतल्यामुळं, सार आहे की असार आहे, ते आत्मा आहे की अनात्मा आहे, कधी नित्य आहे का अनित्य आहे, याचा कधीतरी आपण विचार विवेकाने केलेला नसतो. म्हणून ते कसं आहे तर व्यामोहाचे केवळ स्वरूपची, म्हणजे अविवेक आणि मोहाचं ते मूर्तिमंताचं स्वरूप आहे.
कारण विचार केला तर दुर्मती म्हणलेला आहे ना, शरीर आतमध्ये पराधीनता असते. जन्माला येणं माझ्या हातात नाही आणि जाणं माझ्या हातात नाही. मधलं तरी माझ्या हातात आहे असं का, असं आपण कल्पना का करावी? मी त्याचं कर्तृत्व माझ्याकडे का घ्यायचं? खऱ्यात दुःख हे आहे, अनिवार्य आहे, ते टाळताच येत नाही. मृत्यूचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे, टाळता येत नाही. जन्म टाळता येतो परंतु मृत्यू टाळता येत नाही. हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं काय. आपण जर चिंतन केलं तर मी माझा जन्म टाळू शकतो, पण मी जन्माला आलो तर मी माझा मृत्यू टाळू शकत नाही. म्हणून दुःखालयम असा शब्द आपल्या श्लोकामध्ये भगवंत वापरतात. हे कसं आहे? दुःखाचं घर आहे. म्हणून दुःखाचं घर आहे म्हणूनच महाभय निर्माण होतं, म्हणूनच कुबुद्धी निर्माण होते. म्हणून हे फळ जे मिळालं, हे शरीर नावाचं फळ मिळालं, ह्याला माझी पूर्व कर्म जे आहेत, सत आणि असत कर्माचं पूर्वजन्मीचं हे फळ आहे. म्हणजे मिश्र कर्म जे असतात, चांगली आणि वाईट, यातूनच हे निर्माण होतं. म्हणून त्याला दुःखालय म्हणलेलं आहे. भोगाचा नाश होताना आठवणी त्रस्त करत असतात. पूर्वी काहीतरी भोगवलं आणि नंतर जर दैन्यावस्था प्राप्त झाली तर शरीरच आठवतं आपल्याला. ही शरीरानं आठवण होते की काय मी भोगलं, आज माझ्या काय वाटेला आलं, हे मी सगळा संसाराची उभारणी केली ही कशासाठी केलेली आहे. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. माझ्या 2 मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. चारोळी काय सांगते बघा, काय संसाराची चित्र आम्ही रंगवत बसतो आणि रंगवता एकदा असंच होतं की तो ब्रश असा, तो रंगच सगळा जो ठेवलेला असतो ना, तोच त्या चित्रावर उलटतो आणि सगळं चित्र घाण करून टाकतं. हे माझ्या शरीराचं, माझ्या आयुष्याचा हा मॅप आहे. आपण लक्षात ठेवत नाही. माझा जन्म टाळता येत नाही आणि मृत्यूही नाही. म्हणून भोगाचा नाश होतात, आठवणी आपल्याला त्रस्त करत असतात. मला परत का मिळत नाही? खूप प्रयत्न करत असतात, मला ते भोग पाहिजेत, मला ते भोग पाहिजेत, म्हणून सतत प्रयत्न करत असतात. आणि प्रयत्न करत असतात तरी मिळत नाही म्हणून परत दुःख कसं वाढत जाते बघा. काय म्हणले, दुर्मतीचे मूळ आणि जे कुकर्माचे फळ जे आहे ते म्हणलेलं आहे. म्हणून जबरदस्तीनं जे असतं, आपल्याला जे प्राप्त झालेलं असतं ते जबरदस्तीनं त्याला सुख म्हणावं लागतं. काय असतंय खरं सुख? मला कुठंतरी मी काहीतरी भांडण करून घरातून जर गेलो तर बाहेर गेल्यानंतर मी हसरा चेहरा ठेवतो का? त्यालाच म्हणायचं सुख म्हणायचं. तुम्ही कसे आहात आता? एकदम मस्त आहे, एकदम ठीक आहे. तुमची तब्येत कशी आहे? एकदम बरी आहे. दवाखान्यात निघालेला असतो तरी सुद्धा बोलताना काय म्हणतो? कारण बोलायची ती पद्धत आहे. दवाखान्यात डॉक्टरचं ट्रीटमेंट घ्यायला निघालेला माणूस सुद्धा कसे आहात? एकदम मस्त असं बोलतो. किती खोटं बोलतोय आपण बघा, किती खोटं बोलतोय. मी सुखी आहे असा शब्द ज्यांच्या तोंडातून या मृत्यू लोकांमध्ये येतो ती पूर्णपणे विडंबन आहे, ते पूर्णपणे खोटापणा. हे कसलं म्हणायचं? वैश्विक खोटं म्हणायचं, युनिव्हर्सल आहे म्हणायचं. हे वैश्विक खोटेपणा आपल्याकडे येतो. आपण सतत खोटं बोलत असतो. जे भोगलं त्या भोगण्याला, त्या गोष्टीला मी म्हणतो मी सुखी आहे. वास्तविक सुखी असतो का? ही दुर्बुद्धीच बोलत असते सुखी आहे मी, सुखी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कुकर्माच्या फळातून येतात. सुरेश भटांची फार सुंदर कविता आहे. प्रत्यक्षात कदाचित कधी तुम्हाला वेळ असेल तर युट्यूबला जाऊन पाहावी. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. मी जे दुःख भोगलं त्याला लोकांसाठी मला सुख म्हणावं लागलं. विचार केला पाहिजे ना की सुख का म्हणतोय मी सुखी आहे? सुखी का आहे? भोगलेलं दुःख असतं पण कुठंतरी सारवासारव करायची म्हणून त्याला भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. एवढे मी भोगले की मज हसावे लागले. इतकं मी दुःख भोगलेलं असतं तर मला हसावं लागतं. आणि जे मुद्दाम असतात ना ती खरंच काहीतरी दुःखामध्ये असतात. सतत हसतच बोलायचं, हसतच काहीतरी खायचं, हसतच पाहायचं, कुणाकडे हसतच. ह्या माणसानं आपलं दुःख लपवायचं असते. तुम इतना जो काय वर्णन आहे, फार मोठी चांगली गझल आहे हिंदी मधली. मुस्कुरा रहे हो तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो. इतकं हसायला लागलास तर बाबा सांग रे, कुठलं दुःख लपवायला लागलास? या हास्याच्या पाठीमाग दुःखांची सगळी लयलूट असते. काय समजत नाही, खरे चेहरेच कळत नाहीत. हे भोग जे आहेत हे शरीरामुळे प्राप्त होतात.
शरीर नको मला अशी आपण वल्गना घोषणाच केली पाहिजे. मला शरीर नको आहे, मी शरीरात परत येणार नाही. कारण शरीरात आलो की सगळी शृंखला सुरू होते. दुर्मतीचे मूळ, कुकर्माचे फळ, व्यामोहाचे, सगळा व्यामोह, दुर्मती, कुकर्म सगळी वाट्याला भोग सगळे येत असतात. आणि म्हणून म्हणलेलं आहे की हे काळ हे जो आहे हा काळ सोडत नाही, शरीराला खाऊन टाकतो. काळ शरीराचा ग्रास घेतो, एवढा मोठा सगळा प्रलय करतो. काळ सृष्टी गिळंकृत करतो. हा काळ कोण आहे? भगवंताचाच हा सेवक आहे बरं काय. भगवंताचा सेवक आहे. जेव्हा त्याची आज्ञा होते तेव्हा हा काळ आपल्याला खात असतो. रोज आपल्याला काळ खातो. आपल्याला वाटतं मी मृत्यूच्या वेळी जाणार असतो. नाही, आपण रोज मरत असतो. आपल्याला माहित नाही की रोज मरतोय, मग माहित नाही असंही नाही. माझ्या शरीरात होणारे जे सगळे बदल आहेत हे मृत्यूच्या खुणा आहेत. रोज मी तरुण होत कधी गेलेला कोण माणूस दिसला आहे कधी? नाही. कारण क्षीयते म्रियते ही शेवटचे दोन विकार आहेतच, ते सोडत नाही शरीर. त्यामुळे तो वर्णन करताना म्हणलंय की काळा नळाच्या तोंडी पडली लोणीयाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. हे जायला माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो तितका काळ याचा घास घेऊन टाकतो. लोण्याचा घास म्हणतात. हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणीयाची उंडी. लोण्याचा एक गोळा छोटासा आहे. काळ जर सृष्टीला गिळंकृत करत असेल तर माझं छोटस लोण्याच्या गोळ्या एवढं शरीर आहे, तोळामोळा झालेलं. ते गिळायला त्याला किती वेळ लागेल? आणि केवढा अहंकार आपला असतोय बघा. मी असं करेन, मी तसं करेन, मी असं करणार नाही, मी तसं करणारच नाही. नको त्या अहंकाराला पोषत आपण बसतो. याला कारण माझं शरीर आहे. म्हणून शरीर दुर्मतीचं कोठार आहे. तिथं बुद्धी चांगली काही चालत नाही. म्हणून म्हणलं आहे मृत्यू समीप असून सुद्धा बाबा का जागा होत नाही? भज गोविंदम स्तोत्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. बाल्य अवस्थामध्ये बालावत क्रीडा सकता, तरुणास्तावत तरुणी सकता. बालपणी कशात असतो? क्रीडा सकता, खेळण्यामध्ये मन रमून जातं. तरुणास्तावत तरुणी सकता, तरुणीमध्ये आसक्त राहतो तरुण वयामध्ये. वृद्धास्तावत चिंता आसक्ता, वृद्ध झाला की चिंतेने ग्रासून जातो. परमे ब्रह्मणी को अपी न सकता, मग भगवंतावर आसक्त का होत नाहीस? हा मुद्दा विचारलाय. भज गोविंदम मूड मध्ये. अरे मूड आहेस तू, त्या शरीराला काळ खायला लागलाय, तुला काही कळत नाही काय? काय बालपणी होतास त्यावेळी ह्या खेळामध्ये रमलास, आता जरासा मोठा झालास तेव्हा लग्नानंतर मग तरुणी आसक्तता, मुलांची आसक्ती, तरुणीची आसक्ती, त्यामध्ये गुरफटत गेलास. आणि वृद्ध काळ आला आणि कधी आला तुला कळतच नाही. त्या वृद्ध काळामध्ये तू चिंताग्रस्त होतोस, म्हणजे चिंता आसक्त असते. पण कोणी परब्रह्माच्या शोधात जात नाही असं आचार्य म्हणतात. परमे ब्रह्मणी को अपी न सकता, पण इकडे त्या ब्रह्माचा कोणी विचारच करत नाही, त्यावेळी कोण आसक्त होत नाही. फार सुंदर आपण आहे ना. बालपणी खेळी रमलो, तारुण्ये नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर, कैवल्याच्या चांदनाला भुकेला चकोर. फार सुंदर गीत आहे. युट्यूबवर जाऊन आपण ते ऐकावं. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. त्यात म्हणतात बाळपणी खेळी रमलो, कधी गेलं माहित नाही. आणि तारुण्य नासले, तारुण्य नासून गेलं, शरीर नासून गेलं. वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर, आता पुढचा तीर दिसायला लागलाय, मी कुठं जातोय मला कळलंच नाही. मी माझा मार्गक्रम ठरवला नाही या शरीराच्या नादामध्ये. त्यामुळे शरीर हे पुनर्जन्माचं वाईट कर्माचं फळ आहे. म्हणून सुमती दुर्मती अशा दोन प्रकारनं युक्त असलेली ही दुर्मती सुरुवात होत असते. आणि यातच तो काय करत असतो? इतर जे दुर्मती शब्द जो वापरलेला आहे ना, दुर्मती शब्द आहे एर जे दुर्मती जे बहुधा असते विकरती. ज्यांच्यामध्ये विकार आहेत ना ते सगळे दुर्मती. माऊलींची उभी दुसऱ्या अध्यायात येऊन गेलेली आहे बघा. एर जे दुर्मती जे बहुधा असते असे विकरती, आणि जे ते निरंतर रमती अविवेकी. ज्यांना मोह आहे, व्यामोहाचे केवळ म्हटलेलं आहेत ना, ज्यांना मोह आहे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे जे अविवेकी आहेत ते तिथं रमतात कुमतीमध्ये. म्हणून दुर्मती जी आहे ती दुर्मती त्यात नाही. म्हणून सात्विक बुद्धी सोडून उरलेल्या सगळ्या बुद्ध्या ह्या दुर्मतीच आहेत. आणि त्या दुर्मतीनंच विषयांचं स्वैराचं सेवन घडलं जातं. आणि मग
नाश हा अटळ आहे. म्हणजे सगळ्या शरीराला दुर्मती कारण आहे. हे दुर्मतीचे काय आहे? दुर्मतीचे मूळ आहे, इथं आहे. त्यामुळे शरीर आणि कर्माचं कसलं? कुकर्माचं फळ आहे. कुकर्म म्हणजे मिश्र कर्म. मगाशी आपण बघितलं, म्हणजे जे आहे ती पुण्यकर्म आणि पापकर्म ही काही सत्कर्म आणि असत्कर्म त्याला म्हणतात. म्हणून शरीरात जे दुःख भोगावे लागतं, मात्र जे दुःखाचा जेवढा वाटा असतो ना, तो पापातून निर्माण होतो, म्हणजे कुकर्माचा आहे. म्हणून माझी कुकर्म माझ्या वाट्याला दुःखरूपाने येत असतात. म्हणून माऊली म्हणतात कुकर्माचे फळ, असा शब्द वापरलेला आहे. आणि त्यातूनच मोह निर्माण होतो आणि सारासार विवेक त्याचा संपून जातो. आणि शरीराकडे शरीर काय आहे हे कधी पाहिलेलंच नसतं. जर ते विचारानं पाहायला लागलं तर त्याला समजायला लागेल की हे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपाची. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.